सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडून सातत्याने असं म्हटलं जातंय की वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत आणि जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर ठेवू नये, त्यांचा राजीनामा घेतलाच हवा. तर ही मागणी तुम्हाला योग्य वाटते? आता ती त्यांची मागणी आहे. या बाबतीमध्ये खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांनी आता हे प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष घातलंय असं म्हणतात, परंतु अद्यापही आरोपींना अटक नाही, खंडणीखोराला अटक नाही. आता हे राजाश्रय असल्याशिवाय होतात का या गोष्टी? एक आरोपी 18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता येत नाही, खून केलेल्या लोकांना पकडता येत नाही, खंडणी मागणाऱ्याला पकडता येत नाही. हे काय म्हणजे नॉर्मल आहे असं काय वाटतं का कोणाला? हे नॉर्मल नाही आहे. ह्याच्यात निश्चितपणानं दबाव आहे आणि त्यामुळेच या आरोपींना अटक होत नाही आहे. सुरेश धस यांनी काल आम्हाला जो एक इंटरव्ह्यू दिलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सातत्याने आका आका आका, मोठा आका, लहान आका असा उल्लेख जो आहे तो सातत्याने त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. त्याने सुद्धा नाव घेणं टाळलेलं होतं. वाल्मिक कराड यांचा मुद्दा तर आहेच. वाल्मिक कराडावर फक्त गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा, अजूनही तरी कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती झालेली नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की या प्रकरणामध्ये कुणीही असो त्याला सोडणार नाही. अजित पवारांनी सुद्धा तीच प्रतिक्रिया दिलेली आहे. आता जनआक्रोश सुद्धा पाहायला मिळतोय. बीडमध्ये इतकी बजबजपुरी माजण्याचं कारण तुम्हाला काय वाटतंय? कारण हे आज कालमध्ये झालेलं नाहीये, तर हे वर्षानुवर्षापासूनच प्रकरण आहे की? या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये साधारणतः संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हातामध्ये घेऊन, पोलीस यंत्रणा हातामध्ये घेऊन अवैध धंद्याचं आणि खंडणी वसूल करण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि त्याला कोण जबाबदार आहे हे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी ठरवायला पाहिजे आता की या सगळ्या प्रकरणाच्या मागं कोण आहे. हे राजकीय समर्थन असल्याशिवाय अशी प्रकरणं होत नसतात. याला निश्चितपणानं सत्तेवरील माणसाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे प्रकरणं होत नाहीत. आणि त्यामुळं आता फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी या बीड जिल्ह्याकडं लक्ष देऊन मागच्या 2-2.5 वर्षामध्ये काय काय प्रकार झालेत, किती खून झालेत, किती खंडण्या, किती अवैध धंदे झालेत, किती वाळूचा धंदा झाला, हे सगळं तपासायला पाहिजे तातडीनं. आता 18 दिवस झालेत मर्डर होऊन. उद्या बीड जिल्ह्यात मोठा मोर्चा निघणार आहे सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आहे. हे सत्ता म्हणजे इतकं उघडपणे कायद्याचं उल्लंघन करून खुनासारखी घटना घडून सुद्धा आरोपीला अटक होत नाही, हे खरं म्हणजे दुर्दैव आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेचं.